तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसं रात्री उरलेला शिळा भात यथेच्छ ताव मारून सकाळ सकाळ खाऊन टाकतात। त्या भाताला थोडीशी चटणी मीठ तेल लावून फोडणी दिली जाते आणि असा फ्राय केलेला भात आपण अगदी आवडीनं खातो। तर बघा, आम्ही सुद्धा संध्याकाळी काल रात्री वरण भाताचं नियोजन केलं होतं। त्यातलं थोडंसं वरण शिल्लक राहिलंय, बराचसा भात शिल्लक राहिला। म्हटलं चला आता सकाळ सकाळ याला फोडणी देऊन मस्तपैकी फोडणीचा भात खाऊया। पण हे करत असतानाच यूट्यूबवर एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ माझ्या समोर आला की ज्या व्हिडिओनं माझे डोळे उघडले। तुम्ही सुद्धा मी जी तुम्हाला माहिती आज सांगतोय ती लक्षपूर्वक ऐका, अन्यथा तुम्हाला तुमच्या घरातल्या लहानग्यांना याचा फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो। हा जो शिळा भात तुम्हाला दिसतोय, खरं तर हा अत्यंत विषारी आहे। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा। दरवर्षी 63,400 लोकांना शिळा भात खाल्ल्यानं विषबाधा होते। होय, शिळा भात खाल्ल्यानं त्या लोकांना विषबाधा झालेली आहे। 63,400 लोक दरवर्षी या शिळ्या भातानं विषबाधित होतात। आता नक्की होतं काय आणि शिळा भात कशामुळे खायचा नाही? शिळा भातच नाही तर भात केल्याच्या नंतर तो किती तास चांगला राहतो आणि किती तासानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, हे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थात ही सगळी माहिती इंटरनेटवरती उपलब्ध आहे, परंतु आपल्यासारखी माणसं अशी महत्त्वाची माहिती मिस करतात। तर लक्षात घ्या, जो तांदूळ असतो त्या तांदळामध्ये बॅसिलस सिरियस या नावाचे बॅक्टेरिया म्हणजे जंतू असतात। होय, बॅसिलस सिरियस। आणि जेव्हा आपण हा तांदूळ गरम करतो, उकडतो, त्याला आपण चांगलं शिजवतो, तर या बॅसिलस सिरियसचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला तुम्ही कितीही गरम करा, तो हीट रेजिस्टन्स आहे। म्हणजे काय, तर त्याच्यावर उष्णतेचा कोणताही परिणाम होत नाही। जर तुम्ही भात शिजवला तरीसुद्धा हे बॅक्टेरिया, हे बॅसिलस सिरियस मरत नाहीत। आणि म्हणून एकदा का भात शिजवून झाला की एका तासानंतर, म्हणजे जेव्हा भात थंड होतो, तर त्यानंतर या बॅसिलस सिरियस बॅक्टेरियांची हळूहळू त्या भातामध्ये वाढ होऊ लागते। ते त्याच्यामध्ये त्यांची संख्या वाढू लागते आणि ते भाताला दूषित करतात। अर्थात मी WHO वेबसाईटवर पाहिलं, आपण 5-6 तासापर्यंत मॅक्झिमम शिजवलेला भात खाऊ शकतो। 5-6 तासानंतर मात्र या भातामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर हे बॅसिलस सिरियस बॅक्टेरिया वाढतात आणि याला विषारी बनवतात। हा भात दूषित बनतो। आणि जर तुम्ही असा हा भात रात्रभर जो आपण ठेवलाय तो जर सकाळी खात असाल तर आरोग्याला अतिशय अयोग्य आहे। मग लोक म्हणतात की आम्ही तर आत्तापर्यंत हा भात खाल्ला, आम्हाला तर काही झालं नाही। तुमच्या माहितीसह सांगतो, हा बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया इतका घातक आहे की तो तुमच्या इंटेस्टाईन म्हणजे तुमच्या आतड्यामध्ये साठतो, त्या ठिकाणी राहतो आणि हळूहळू त्याची संख्या वाढू लागते। लहान मुलांमध्ये विषबाधा होण्याचं प्रमाण फार जास्त आहे। गॅस्ट्रो इंटेस्टायनल प्रॉब्लेम्स याच्यामुळे निर्माण होतात, उलटी सुरू होते, जुलाब होते, डायरिया लागतात आणि हळूहळू तुम्हाला ICU मध्ये सुद्धा दाखल व्हावं लागू शकतं। जर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली नसेल तर अगदी जीवावर सुद्धा बेतू शकतं। आता मग भात नक्की खायचा तरी कधी? तर पहा, शिजवल्यानंतर एका तासाच्या आत भात संपवून टाका। मॅक्झिमम 5-6 तास तो चालू शकतो। जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर अवश्य ठेवा, परंतु एकदा फ्रीजमध्ये तो ठेवला आणि तुम्ही बाहेर काढला, फ्रीजमधून तुम्ही बाहेर काढला तर फक्त एकदा तो गरम करा। लोक त्याला वारंवार गरम करतात। WHOने सांगितले की भाताला फक्त आणि फक्त एक वेळा गरम करता येतं, त्याला पुन्हा गरम करता येत नाही। मग तुम्ही भात तयार केला, शिजवला, आता त्यानंतर तुम्ही अजून फक्त एकदा त्याला गरम करू शकता। म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, पण बाहेर काढल्यानंतर लगोलग त्याला तुम्ही गरम करून त्याचं तुम्ही सेवन करा। आणि या भातामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थसुद्धा खराब होऊ शकतात। जर त्याचं व्यवस्थित त्याचं टेम्परेचर जर कमी झालं नाही तर हा भात फ्रीजमधल्या दुसऱ्या पदार्थांनासुद्धा, खाद्यपदार्थांनासुद्धा विषारी बनवू शकतो। तर मला तर असं वाटतं की त्यापेक्षा असा शिळा भात न खाल्लेला चांगला। तुम्ही तो शिजवा, शिजवतानाच तो कमी प्रमाणामध्ये शिजवा आणि त्याचं सेवन करा। शिळा भात कृपया करून आपण खाऊ नका, अन्यथा हा बॅसिलस सिरियस आपल्याला ICU मध्ये घेऊन जाऊ शकतो। आजचा व्हिडिओ तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत, आपल्या कुटुंबियांपर्यंत जरूर शेअर करा। माहिती आवडली असेल लाईक करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय नक्की लिहा की तुम्ही शिळा भात खाता की नाही। धन्यवाद।